हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभ. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सुतोवाच विदुरस्तीर्थयात्रायां मैत्रेयादात्मनोगतिं ज्ञात्वा गाद्धास्तिनपुरं तया वाप्त विवित्सिताः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगण्यापूर्वीची ही घटना या ठिकाणी सूत शौनकादिकाला सांगतात. ते म्हणतात की ज्या वेळेला विदुर हे तीर्थयात्रेला गेलेले होते आणि तीर्थयात्रेवरून ते परत आले. आता विदुर तीर्थयात्रेला का गेले, कसे गेले याचं वर्णन पुढे येणारच आहे. त्यामुळं याचं संक्षिप्त स्वरूप या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला परीक्षित हा मोठा झाला आणि मग सर्व पांडवांनी विचार केला की आता आपण परीक्षितावरती हे राज्य सोपवलं पाहिजे, कारण हळूहळू त्याचं गुण, त्याचं मोठेपणा, थोरबी लोकांना दिसू लागली. याच वेळेला विदुर तीर्थयात्रेवरून आले आणि ज्ञात्वा गाद हस्तिनापुरम, हस्तिनापुराला आल्याबरोबर त्यांना कळालं की कौरव पांडवांचं युद्ध झालंय. कारण कौरव पांडवांच्या युद्धामध्ये हे सहभागी नव्हते. ज्या वेळेला दुर्योधनाने अपमान केला त्यांचा, त्याच वेळेला हातातलं धनुष्य टाकून ते म्हणाले मी चाललो तीर्थयात्रेला, आणि तीर्थयात्रेला निघून गेले, पुन्हा परत लवकर आले नाही. तोपर्यंत तर युद्धही समाप्त झालं आणि इकडे सर्व राज्यामध्ये परीक्षित यांचं महत्व वाढू लागलं. धर्मराज यांचं राज्यही चांगलं चाललेलं लोकांना दिसू लागलं आणि परीक्षितचा जन्म झाला हे कळाल्याबरोबर त्यांना आनंद झाला. जातैक भक्तीर गोविंदे, भगवंताच्या गोविंदाच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेले हे विदुर आले. आल्याबरोबर तम बंधुमागतम दृष्ट्वा धर्मपुत्र सहानुजाः, विदुर आले, विदुर काका आले, विदुर काका आले म्हटल्यानंतर काय आनंद झाला. सगळे पांडव युधिष्ठिरासह समोर त्यांच्या आले, त्यांना नमस्कार केला. अहो विदुर म्हणजे फार आदरणीय होते, अत्यंत विरक्त आणि न्यायनिष्ठ अशा प्रकारचे होते. ते आले. धृतराष्ट्राला आनंद झाला. धृतराष्ट्राचे भाऊच होते हे. धृतराष्ट्र युयुत्सुश्च, युयुत्सू आला. हा युयुत्सू म्हणजे धृतराष्ट्राचा त्यांच्या एका दासीपासून झालेला पुत्र होता, तो आला. त्यानंतर शारद्वत प्रथा, शरद्वताचे पुत्र म्हणजे म्हणून शारद्वत, ज्याला कृपाचार्य असं म्हणतात. ज्या वेळेला शरद्वन जे होते त्यांचा एका अप्सरेबरोबर त्यांचा संपर्क आला, त्यावेळेला त्यांना जुळी मुलं झाली. एकाच याच्यामधून 2 मुलं झाली. एक पुत्र झाला, एक पुत्री झाली. एक कृप झाले, दुसरी कृपी झाली. आणि कृप म्हणजे कृपाचार्य आणि कृपी नंतर या सर्व पांडवांचे जे गुरु आहेत द्रोणाचार्य, त्यांची पत्नी झाली. शंतनूनं वनातून यांना आणलं, त्यांचे सुसंस्कार केले आणि ही कृपी म्हणजे द्रोणाचार्याची पत्नी झाली आणि कृप म्हणजे कृपाचार्य झाले, जे कौरव सेनेनंतर पांडवांच्या राजदरबारामध्ये तिथे दरबारात मंत्री म्हणून अधिष्ठित झाले. कृपाचार्य हे अमर आहेत, जसे अश्वत्थामा अमर आहेत, चिरंजीव आहेत, तसे कृपाचार्य चिरंजीव आहेत. याप्रमाणे कृपाचार्य समोर आले. धृतराष्ट्राला कळालं, युयुत्सूला कळालं. धृतराष्ट्राने आंधळे जरी असले तरी आनंद त्यांच्या मनामध्ये दाटला. बरं झालं, काही हरकत नाही, आपला भाऊ परत आला. कारण दुर्योधनाच्या केवळ वर्तणुकीमुळे ते निघून गेले होते, बाकी त्यांचा या सर्व लोकांवर तेवढाच स्नेह होता. गांधारी, द्रौपदी, ब्रह्मन, सुभद्रा, चोत्तरे, कृपे सगळे आले. गांधारी, द्रौपदी आली, उत्तरा आली,
त्यानंतर कृपी म्हणजे द्रोणाचार्याची पत्नी आली आणि हे सगळे यांचं सत्कार करण्यासाठी, त्यांचं कुशल विचारण्यासाठी, क्षेमकुशल विचारण्यासाठी विदुराकडे आले. आणि प्रतिजोगमुख प्रहर्षेनं खूप आनंद वाटला. पांडव पैकी सर्व समोर आल्यानंतर प्रत्यक्ष धर्मराज हात जोडून उभे राहिले. धर्मराज म्हणतात, महाराज तुम्हाला नमस्कार असो. अहो, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. मुमुच प्रेम बाष्पौघम, डोळ्यातून अखंड अश्रुधारा येऊ लागल्या. प्रेमाचे अश्रू डोळ्यातून दाटू लागले. विरहाने कंठ कातर झालेला होता, सद्गतीत झाला होता. काका काका, किती दिवस झाले हो तुमच्या भेटीला? तुमची प्रकृती ठीक आहे ना? तुमची तीर्थयात्रा चांगली झाली ना? हे सगळं विचारलं. तम भुक्तवंतम आसीनम विश्रांतम सुखमासने. त्यांना म्हणाले, इतके दिवसानंतर तुम्ही आलात, आता भूक लागली असेल, जेवण करा. तुमचा अन्निक उरका, जेवण करा, थोडा आराम घ्या. माणसाला एकदम प्रश्न विचारू नयेत, थोडा आराम घेऊ द्यावा, थोडी विश्रांती घेऊ द्यावी. याप्रमाणे विश्रांतम सुखमासने त्यांना व्यवस्थित प्रकारची गादी गिरदी वगैरे टाकून दिली आणि त्यांना सांगितलं, तुम्ही विश्राम घ्या. आणि मग हात जोडले आणि विचारलं. युधिष्ठिर म्हणतात, अपि स्मरत नो युष्मन, तुम्हाला आठवतं का की या सगळ्या आमच्या दुर्धर प्रसंगाची आठवण तुम्हाला येत असेल? अपि स्मरत नो युष्मन पक्षछाया समेधितान. काय शब्द वापरलाय? पक्षछाया समेधितान. अहो, पाखराने जसे आपल्या लहान बारीक बारीक पिल्ल्यांना पंखाखाली घ्यावं, तसं तुम्ही आम्हाला पंखाखाली घेतलं. कारण माझे तर वडील नव्हते, माझे वडील लवकर वारले. मग आम्ही एकटे पडलो तेव्हा माझी आई विधवा आई आणि माझे सगळे भाऊ बिचारे उघड्यावर पडलो. धृतराष्ट्रासारखा आणि दुर्योधनासारखे लोक आमच्या विरोधात होते. अशा वेळेला आम्हाला वाचवलं कुणी? लाक्षागृहातून कुणी वाचवलं? लाक्षागृहातून बाहेर पडण्याची योजना विदुराचीच होती. तेव्हा तुम्ही आम्हाला तुमच्या पंखाखाली घेतलं. एखादी पक्षी आपल्या मुलांना जशी पिलांना पंखाखाली घ्यावी, त्याप्रमाणे तुम्ही अपि स्मरत नो युष्मन, आठवतंय का तुम्हाला? असा प्रश्न विचारला. तुम्हाला आजही आठवत असेल. पक्षछाया समेधितान, तुमच्या पंखाखाली आम्ही वाढलो. याला म्हणतात कृतज्ञता. धर्मराज एवढे राजे होते, आता मी अमुक आहे, मी तमुक आहे, नाही. अहो, तुमच्यामुळे आम्ही मोठे झालो. तुमच्यामुळे आज हे दिवस आम्हाला दिसू लागलेत. विपदगणात विषाग्ने देर, विपदगणात किती दुःख आम्ही सहन केलं, पण या दुःखामधून तुम्ही आम्हाला वाचवलं. का? विष ब्रह्मया दिलं भीमाला, त्यातून तुम्हीच आमची सुटका केली. आणि आज्ञार, आज्ञा म्हणजे लाक्षाग्रह, याचं लाक्षाग्रहामध्ये आम्हाला मारून जाळण्याची योजना होती दुर्योधनाची, पण त्यातून मोचिताय मात्र का हा, त्यातून तुम्ही आम्हाला मुक्त केलं. कयावता याप्रमाणे अत्यंत प्रेमाने मागच्या सगळ्या गोष्टींची आठवण काढली. आणि मग तीर्थाने क्षेत्र मुख्याने तुम्ही कुठे कुठे फिरलात ते विचारलं. वेगवेगळे क्षेत्र फिरलात, त्याचप्रमाणे अनेक तीर्थयात्रा केल्या. या भूतलावर खरोखर तुमच्यासारखे श्रेष्ठ दर्जाचे महात्मे आमच्यासाठी तीर्थ आहेत. तुम्ही तर तीर्थयात्रा केल्या म्हणून तर आम्हाला तुमचं वंदन करणं आवश्यकच आहे. तुमच्या समोर आम्ही हात जोडणं आवश्यकच आहे. पण तुम्ही स्वतः आमच्यासाठी तीर्थ आहात. तीर्थी कुर्वंती तीर्थानी असा शब्द वापरलाय. अहो, तुमच्यासारखी माणसं संत महात्मे हे काय करतात? संत महात्मे हे स्वतः तीर्थ असतात. म्हणून आपण आपल्या वडिलांना तीर्थरूप लिहितो, काकांना तीर्थस्वरूप लिहितो. स्वरूप, तीर्थरूप या शब्दाचाच अर्थ तेच तीर्थ आहेत. बाकीकडे तीर्थाकडे जायची गरज नाही. म्हणून तर आपल्याकडे पुंडलिकाचं उदाहरण आहे, जो आपल्या आईवडिलांची सेवा सोडून देवाला देखील ज्यांनी आपल्या विटेवरती उभं केलं. का? तीर्थापेक्षा सुद्धा आई वडिलांची सेवा श्रेष्ठ आहे. तेव्हा तुम्ही तर आमच्यासाठी तीर्थच आहात. तीर्थी कुर्वंती तीर्थानी. अहो, तुम्ही तीर्थयात्रा केल्या म्हणून तुम्ही पावन नाही झाले, तीर्थ पावन झाले. तीर्थाला तीर्थत्व कशामुळे येतं? एका कथेमध्ये वर्णन केलेले हे सगळे तीर्थ, गंगा,
यमुना सरस्वती ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणे अहो ब्रह्मदेवा, सगळे लोक येतात आमच्यामध्ये स्नान करतात आणि सगळं पाप आमच्यामध्ये टाकतात. हे पाप आम्ही कुठं धुवायचं सांगा. लोक तीर्थात येतात, तीर्थात सगळे पाप विसर्जित करतात, ते पापमुक्त होतात, पण आमच्यामध्ये पडलेले पाप आम्ही कुठं टाकायचे. ब्रह्मदेवाने सांगितलं, संत महात्मे जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांच्या चरणामध्ये हे सगळे पाप निघून जातात. म्हणून तुम्ही संत चरणाच्या सेवेमध्ये तीर्थाने जर गेलं किंवा तीर्थयात्रा जर संतांनी केली तर संतांना पावित्र्य नाही प्राप्त होत, तीर्थांना पावित्र्य प्राप्त होतं. म्हणून ते म्हणतात तीर्थी कुर्वंती तीर्थानी स्वांतस्थेन गदा भृता. तेव्हा तुमच्या फिरण्यामुळं तीर्थयात्रा संपन्न तर झालीच, पण तीर्थाला सुद्धा तीर्थत्व प्राप्त झालं. याप्रमाणे तुम्ही तीर्थभूत आहात, तीर्थस्वरूप आहात, तीर्थाला तीर्थत्व देणारे आहात. स्वातस्थेन याप्रमाणे हृदयातील भावना या प्रगट केल्या. आणि मग धर्मराजांनी विचारलं. आता या ठिकाणी प्रश्न विचारू लागलेत. काय ते म्हणतात, इत्युक्तो धर्मराजेन सगळं वर्णन केलं. भगवद्गीता भागवता तीर्थभूत स्वयं विभो अपेन सुरस्ता बांधवा कृष्णदेवता दृष्टाश्रुता वादय सर्व पुर्याम सुखमासते. सगळं ठीकठाक आहे ना असं विचारल्यानंतर धर्मराजाने सगळं काही सांगितलं. यथानुभूतं क्रमशो विना यदुकुलक्षयम. या ठिकाणी दोघांचे संवाद चाललेले आहेत. मग विदुराला विचारलं, तुमचं तीर्थयात्रा चांगली झाली का, काय झालं काय नाही, सगळं सांगितलं. विदुराने सुद्धा सगळं वर्तमान सांगितलं. काय सांगावं आणि काय सांगू नये. आपल्याकडे वाईट घटना की लगेच सकाळी फोन करतात 6 वाजताच. मग सण वार काय काही पाहत नाहीत. नाही आधी मला कळालं की सांगा, कळू द्या ना हळूहळू, एवढं काय गडबड आहे. त्यांनी वर्णन केलंय यथानुभूतम क्रमशो. सगळं सांगितलं विदुरानी. विना यदुकुल क्षयम. यदुकुळाचा क्षय झालेला सांगितलं नाही, सगळं सांगितलं. पण कृष्णाचं निर्याण झालं, बलरामदादा गेले, यदुकुळामध्ये क्षय झाला, हे सांगितलं नाही का. आधीच तर एका दुःखातून धर्मराज हळू सावरलेत. आत्ता शिक तर या दुःखामधून अश्वमेध यज्ञादी करून भीष्माचार्याच्याकडून ज्ञान ऐकून आत्ताच शिक तर थोडे सावरलेत. तर आता लागलीच त्यांना दुःखाची बातमी द्यायची नाही, देऊ नये. म्हणजे यातून जे सांगितलंय ते आपल्याला काही सूचनाही केलेल्या आहेत. म्हणून विनायदुकुलक्षयम का नन्व प्रियम दुर्विषहम. सांगू नये. अप्रिय वस्तू, अप्रिय गोष्ट एकदम सांगू नये. धक्का बसतो, मानसिक धक्का बसतो, एखाद्याच हारफेर होऊ शकतो. हे सगळं मानसशास्त्र आहे त्याच्यामध्ये. नन्वप्रियम दुर्विषहम मृणाम स्वयं उपस्थितम असं भागवतकार म्हणतात. माणसाने कधीही एकदम दुःखाची वार्ता खूप जवळच्या माणसाला सांगू नये, त्यातून विपरिणाम वाईट होतो. म्हणून याप्रमाणे कंचित काल मथावासी कृतो देव मज सुखम. आणि मग सर्व बोलल्यानंतर सगळ्यांशी चर्चा केली, गप्पा मारल्या. अभिभृतर्यमा दंडम. आता हे कोण होते ते म्हणतात, विदुर कोण होते तर हे यमराज होते, पूर्वजन्मीचे यमराज होते. हे कसं काय जन्माला आले आणि या वेळेला यमराज जन्माला आले ते यमराजाचं काम कुणी केलं ते म्हणतात अभिभृदर्यमा दंडम. अर्यमा हा पहिला पितर आहे. सगळ्या पितरांचा पहिला पितर कोण आहे तर अर्यमा. हा अर्यमा जो आहे तो पहिला पितर असल्यामुळे त्याला अधिकार प्राप्त झाला. तेवढे 100 वर्ष त्यांनी यमराजाचं काम केलं. यमराजा स्थानावर कोणतरी पाहिजे ना, तेव्हा रिक्त स्थान कसं ठेवता येईल. तेव्हा अर्यमाला तिथे त्यांनी निश्चित करून ते इकडं शाप मुक्त होण्यासाठी या जन्मात आले. यावत दधार शूद्रत्वम शापात वर्ष शतम यमहा. 100 वर्ष. आता याचं कारण त्यांनी सांगितलंय की असं का झालं तर ते म्हणतात एकदा घटना अशी घडली की या वेळेला शूद्ररूपी अर्थात दासीपुत्र म्हणून ज्यांना जन्म प्राप्त झाला. कशामुळे प्राप्त झाला ते म्हणतात की ज्या वेळेला या विदुर
हे जन्माला कसे आले? मांडव्य ऋषीचा शाप त्यांना झाला. मांडव्य नावाचे ऋषी होते, तपश्चर्या करत होते शांत एका आश्रमामध्ये. त्या वयात काही चोरांनी चोरी केली आणि काही चोरीचं धन याच्या आश्रमापाशी आणून टाकलं. राजाचे सेवक आले धावत धावत, चोरी केली. चोरीचं धन कुठं सापडलं? म्हणजे या आश्रमात. आश्रमात कोण आहे? मांडव्य ऋषी. मांडव्य ऋषींना पकडलं आणि राजाकडे आणलं. राजाने काहीच चिकित्सा केली नाही. राजा म्हणला याला सुळावर द्या. यांच्याकडं धन सापडलं ना, याच्या बाजूला याला सुळावर द्या. तो म्हणला अरे माझी काही दोष नाही, माझी काही चूक नाही. नाही नाही माहित नाही म्हणजे तुम्ही चोर आहेत. याला सुळावर दिलं. आता सुळावर दिलं. सुळावर बराच वेळ ते थांबले आणि नंतर मग राजाला कळालं खरे चोर सापडले. राजाला खरे चोर त्यांच्या शिपायाला सापडल्यावर त्यांनी आणले खऱ्या चोरांना. आणल्यानंतर मग राजांनी क्षमा मागितली. महाराज चुकलं माझं. सुळावरून खाली उतरविलं. तोपर्यंत त्यांना खूप त्रास झाला होता. यांच्या शरीरामध्ये सूळ गेल्यामुळं त्यामधून रक्त निघालं होतं. त्यांना बाजूला काढलं, क्षमा मागितली. ते म्हणे राजा तुझी चूक नाहीये, मी यमराजाला जाऊन विचारतो. यमराजाकडे गेले त्याच्या दरबारात. का हो यमराजा, मला सुळावर का देण्यात आलं सांग. यमराज म्हणले त्याचं असं झालं. म्हणले तुम्ही मागच्या जन्मामध्ये एका भुंग्याला काटा टोचवला आणि तो काटा टोचवल्यामुळं तो भुंगा तडफडू लागला आणि मेला. म्हणून या जन्मात तुम्हाला त्याचं दुःख भोगावं लागलं. हे कर्माचं दुःख आहे, ते जाणार आहे का? मांडव्य ऋषींनी म्हटले की अरे यमराजा, त्यावेळेला माझं वय काय होतं? असं म्हणलं 2-3 वर्षाचं. मग तुम्हाला हे कळायला पाहिजे की अज्ञान अवस्थेत केलेल्या कर्माचं फळ तुम्ही आम्हाला कसं देता? ज्ञानपूर्वक जर मी केलं असतं तर माझं हे फळ देणं योग्य होतं तुमचं. पण अज्ञानावस्थेत केलेल्या पापकर्माचं फळ देण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. ते लहानपणी अज्ञानावस्थेत काही कृती केली तर त्याला तशा प्रकारचं दुःखाचं फळ देऊ नये असं म्हणलं. यमराजांनी मान्य केलं. म्हणले चुकलं माझं. नाही म्हणले चुकलं नाही. तुम्हाला आता 100 वर्ष शूद्र योनीमध्ये जावं लागेल. माझा शाप आहे तुम्हाला. आणि मग यावेळेला या मांडव्य शापामुळे यांना दासीपुत्र म्हणून व्हावं लागलं. आणि जेव्हा व्यास महर्षी आले आणि त्यांनी त्यांच्यासमोर, तेव्हा दासी समोर आली. आधी सुरुवातीला ज्या वेळेला आले त्यावेळेला तिने डोळे झाकले म्हणून धृतराष्ट्र आंधळे झाले. नंतर ती पांढरी फटक पडली म्हणून पंडू झाले. तिसऱ्या वेळेला दासी मात्र समोर आली आणि दासी पुत्र म्हणून हे जन्माला आले. याप्रमाणे ते म्हणतात अशा पद्धतीने 100 वर्ष हे शूद्र योनीमध्ये जन्माला आले. युधिष्ठिरो लब्धराज्यो दृष्ट्वा पौत्र कुलंधरम. आणि मग हे पाहिल्याबरोबर विदुर म्हणतात आता तुझा पौत्र परीक्षिती हा चांगला झालेला आहे, त्याला आपण हे सगळे राज्य समर्पित करा आणि त्याला युवराज म्हणून त्याला अभिषेक करा. याप्रमाणे युवराज म्हणून त्याला अभिषेक केला. राजन निर्गमताम शीघ्रम वशं भयमागतम. याप्रमाणे त्याला राज्याभिषेक झाला. इकडे श्री भगवान गोपाल कृष्ण त्यावेळेला आलेले होते आणि भगवान गोपाल कृष्णांनी 3 अश्वमेध यज्ञ त्यावेळेस करून घेतले. आता यावेळेला युधिष्ठिराधिक म्हटले अहो आपल्याकडे पैसा नाही राहिला, सोनं नाही, पैसा नाही. ते म्हणले असं कर, ज्या ठिकाणी पूर्वी ज्या मरुत्त नावाचे ज्यांनी यज्ञ केले होते ते उत्तर दिशेला ते यज्ञाचे तसेच सोन्याचे पात्र टाकून दिलेले होते, कोणी घेऊन गेलं नाही. ते पात्र घेऊन या आणि त्यात तुम्ही यज्ञ करा. याप्रमाणे उत्तर दिशेला भीम गेला आणि त्यांनी हे सगळं सोनं तिथून लुटून आणलं. याप्रमाणे त्यांनी 3 अश्वमेध यज्ञ केले. अशा पद्धतीने भगवंतांनी 3 अश्वमेध यज्ञ त्यांच्याकडून करून घेतले. प्रतिक्रिया न यस्य कुतश्चित करिति प्रभो स भगवान सर्वेषां समागतः. त्यानंतर मग भगवान गोपाल कृष्ण तिथे असताना एकदा घटना अशी घडली की धृतराष्ट्र आता म्हातारा झालेला, आंधळा आधीच, सगळे पोरं ठार झाले, पण भीमाला फार घाबरत असे. त्याच्या उद्योग पर्वात वर्णन केलेले भारतामध्ये. भीमाला प्रचंड घाबरत असे.
भीमाची गरगर गरगर फिरणारी जी गदा पाहिल्याबरोबर तो म्हणायचा, ही भीमाची गदा माझे पुत्र सहन करतील का रे? आपल्या सारथ्याला विचारायचं संजयाला, संजया ह्या भीमाची गदा माझे पुत्र सहन करतील? एवढी त्याची ताकद आहे. आणि तो महाबलशाली म्हणे. अहो त्यांनी एवढ्या मोठ्या जरासंधाला मारलं म्हणे, त्यावेळेला हातात गदाही नव्हती, नुसत्या मुष्टियुद्धाने मारलं. मग माझ्या पोराची काय कथा? असा तो घाबरून असायचा, थरकापून असायचा, आणि त्याच्या मनात फक्त भीमाबद्दल राग होता, बाकी कोणाबद्दलच नव्हता. मग कृष्ण असताना एके दिवशी त्यांनी युधिष्ठिराकडे भावना व्यक्त केली की आम्हाला भीमाला भेटायचंय हो, फार इच्छा आहे भीमाला भेटायची. मला वाटतं त्या भीमाला एकदा कडकडून आलिंगन द्यावं, त्या भीमाला आलिंगन द्यावं ही वार्ता सांगितली त्यांनी युधिष्ठिराने. भीम म्हणलं, बर काका बोलवायलेत का? जातो. कृष्ण म्हणले, कुठं चालला रे? म्हणले काका बोलवायलेत. म्हणले कोण काका? धृतराष्ट्र काका. अरे तो काका नाही म्हणले, बोका आहे. बोका म्हणजे काय? अरे म्हणले तो बोलवायले, त्यांना भेटायचे म्हणले. मला काय भेटायचे? कडकडून आलिंगन द्यायचे. तू असं समजू नको म्हणले. तो धृतराष्ट्र जरी आज 100 पुत्र त्याचे मेलेले असले तरी त्याच्या मनामध्ये राग आहे, तप्त अशा प्रकारचा अग्नी त्याच्या अंतःकरणात आहे, आणि त्याची शक्ती 1000 हत्ती एवढी आहे. तू काही समजू नको, तुझी शक्ती खूप आहे. म्हणले असं कसं काय? पहा म्हणले. अहो तू म्हातारा आहे म्हणले, त्याच्यात काय? नाही तू पहा म्हणले. त्यांनी एक लोखंडाचा पुतळा तयार केला आणि माग भीम उभा राहिला. कृष्ण म्हणले, जा आता या लोखंडाच्या पुतळ्याला पुढे ने आणि म्हणायचं, काका आम्ही. अरे भीमा, अरे काय माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे. वा वा वा, तुझी शक्ती खरोखर अलौकिक आहे. असू द्या, माझ्या पुत्रांना तू ठार मारलं, मला काही दुःख नाही, पण मला तुला भेटावं असं वाटतंय. म्हणून त्यांनी कडकडून आलिंगन दिलं पुतळ्याला लोखंडाच्या. पाहता पाहता लोखंडाच्या पुतळ्याचं चूर्ण झालं. बाबा हा पाहत होता भीम, काय म्हणले, लोखंडाचा पुतळा सगळा चूर्ण चूर्ण होऊन पडला, पीठ झालं, त्याच तुकडे तुकडे झाले. कृष्ण म्हणले, पहा भीमा तुझी काय अवस्था झाली. बाबा म्हणले, हाडच राहिले नसते. असे हे भीम आणि असे एके दिवशी पितृभ्रातृ. पण घटना अशी घडली की भीम दररोज या धृतराष्ट्राला जेवण द्यायला जायचा. दररोज त्यांचं एकच काम होतं, जेवण द्यायला जायचा. आणि युधिष्ठिर दर्शनाला जायचा. दररोज सकाळी युधिष्ठिर मात्र गांधारी आणि धृतराष्ट्राचं दर्शन घ्यायचा. पण भीम दर्शनाला जात नव्हता, तो जेवण द्यायला जायचा. पितृभ्रातृसुहृत पुत्रा हस्तास्ते विगतम वयाः आत्मान च जरयाग्रस्त परगेहमुपाससे. या ठिकाणी ते म्हणतात की ज्या वेळेला ही पाहिली परिस्थिती त्यांनी की अरे भीम दररोज धृतराष्ट्राला जेवण द्यायला जातो. जेवण द्यायला जाताना काय करतो तो असं भाकरी फेकून देतो, ताट असं सरकून देतो आणि म्हणतो, काका हे इथं ठेवलंय, खा. अरे हे पाहिलं विदुराने. आणि मग विदुर एके दिवशी धृतराष्ट्राला म्हणतात, का रे दादा, अहो तुम्ही या ठिकाणी एक श्रेष्ठ दर्जाचा अधिकार भोगला. तुमचे 100 पुत्र ज्यांनी मारले, 100 पुत्राचा अंतक भीम त्याच्या रक्ताने माखलेल्या हाताने तुम्ही भाकरी खाता, जेवण घेता, तुम्हाला लाज वाटत नाही का? असा शब्द वापरला त्यांनी. का हो? आत्माचे जरयाग्रस्त. आधीच तर तुमचा आत्मा इथे शब्द शरीर या अर्थाने आलेला आहे. तुमचं शरीर जरयाग्रस्त, कारण आत्म्याला कुठे जरा असते का? म्हणून इथं काही वेळेला संस्कृतमध्ये असे अर्थ लावावेच लागतात. आत्माचे जरयाग्रस्त. तुमचं शरीर देह जर्जर झालाय, तुम्ही म्हातारे कोतारे झालात, आणि आता किती दिवस जगायचे असं विचारलं. किती दिवस जगायचे म्हणले तुम्हाला? ते म्हणले, म्हणजे काय? का खायला जगतात का म्हणले तुम्ही? आणि तुमचं खाणं म्हणजे काय? कसं? परगेहम उपाससे. हा तुमचं घर आहे का म्हणले? आता तुमचे सगळे मुलं मेले, तुमच्या सुना विधवा झाल्या, तुम्ही बेघर झालात, फक्त धर्मराज चांगला आहे म्हणून तुम्हाला निदान जीव खाऊ घालतो. ते म्हणतात,
अहो मही असाई जंतोर जीविताशय भवान. माणसाला किती आशा तरी किती असावी हो. माणसाला आशा किती असावी. जीविताशया, फक्त जगण्यासाठी जेवण करू नका. फक्त जगण्यासाठी तुम्ही जगू नका. असं जगण्याचं काय अर्थ आहे. त्या जगण्यामध्ये काही ध्येय नाही. त्या जगण्यामध्ये काही महत्व नाही. एखाद्या जंतूसारखं, एखाद्या क्षुद्र प्राण्यासारखं तुम्ही जगायला लागलात. भीमेना अपवर्जितम पिंड मादत्य ग्रहपालवत. ग्रहपाल म्हणजे काय. कुत्रा. ग्रहपाल म्हणजे घराचं रक्षण करणारा कुत्रा. कुत्र्याप्रमाणे भीम येतो आणि तुम्हाला भाकरी फेकतो आणि तुम्ही आंधळे असल्यामुळे कुठे 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 म्हणून शोधत ती भाकरी खाता. लाज वाटायला पाहिजे जरा तुम्हाला. भीमेना वर्जितम पिंडम. भीमाने टाकलेलं पिंड, टाकलेलं भाकरीचा तुकडा तुम्ही शोधत शोधत एखाद्या कुत्र्यासारखं खाता. पुरे झालं हे जीवन. असं म्हणल्याबरोबर तो म्हणला मग काय करू. नाही. अग्निदृष्टो दत्तश्य गरोदाराष्ट्र दूषिता. हा काय राहिलं म्हणलं तुमचं. अहो ज्याला तुम्ही लाक्षाग्रहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला पांडवांना, अग्निर निसृष्टो. अग्नी म्हणजे लाक्षाग्रह. लाक्षाग्रहामध्ये मारून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्या पांडवांनी तुमच्या सगळ्या सुना विधवा केल्या. अजून काय पाहिजे. गरोदाराष्ट्र दूषिता ऋतम क्षेत्रम धनम येशाम. तुमचं राज्य घेतलं, तुमचं धन घेतलं, तुमचं भूमी घेतली. आता तुमच्याजवळ काय शिल्लक राहिले. तुमचं म्हणून काय शिल्लक राहिले सांगा. असं विदुराने बोलल्याबरोबर, विदुर लहान होते. तस्यापि वदते होयम कृपणम यशजीविषो. हो, एखाद्या कृपणासारखं लाचार जीवन तुम्ही जगू नका. आणि परैत्य चित्तो जीर्णोय जर वासासी. एखादं कपडा जेव्हा खूप जुना होतो, जीर्ण होतो, तेव्हा तो फेकूनच द्यावा लागतो. तो फाटूनच जातो. तसं तुमचं जीवन आता फाटलंय. टाकून द्या. गत स्वार्थमिदम देहम. स्वार्थ सोडा. आता देहाचा स्वार्थ सोडा. पुत्राची चिंता आतापर्यंत तुम्ही केली. पुत्राच्या नादाप्रमाणे तुम्ही वागलात. पण ते पुत्रही राहिले नाहीत. तुमच्या समोर त्यांचा अंत झाला. आणि काळ भयानक आहे. काळाची गती बदलली आहे. अविज्ञात गतिर्जयात सवयी धीर उदार होता. ही गती काळाची बदलली. तुम्हाला कसं कळत नाही. आणि मग मात्र काय करू म्हणून विचारलं. यावेळेला खरं म्हणजे धृतराष्ट्राला खूपदा उपदेश केलेला आहे. यापूर्वी सुद्धा उद्योग पर्वामध्ये धृतराष्ट्राला विदुराने उपदेश केलाय. विदुराने अनेक ठिकाणी सांगितलंय. यावेळेला विदुराने सुरुवातीला चांगला उपदेश केला. पहिला उपदेश केला एका शब्दात, दुर्योधनाची संगती सोड. बाकीचा कोणाबद्दल त्याला राग नव्हता. दुर्योधन वाईट आहे. दुर्योधनाच्या बुद्धीने चालू नको. दुर्योधन वाईट आहे. दुर्योधनाची संगती सोड. दुर्योधन हा तुलाच नव्हे तर तुझ्या सगळ्या कुलाला बुडवणार आहे, नष्ट करणार आहे. या दुर्योधनाच्या नादी तू लागू नकोस. दुर्योधन म्हणजे संपूर्ण तुमच्या कुटुंबाला नष्ट करणार आहे. असा दुर्योधनाच्या नादी लागू नको. त्याची संगती सोड. सुरुवातीला सांगितलं उद्योग पर्वात. त्याने ऐकलं नाही. तो म्हणला नाही तेवढं सोडून सांगा. नाही, दुर्योधनाचं ऐकू नको, दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागू नको, किंवा त्यांची संगती सोड. एवढं सोडून बाकी सगळं सांग. ते म्हणे बाकी काही सांगता येत नाही. बाकी काहीही सांगता येत नाही. कारण दुर्योधन हाच खऱ्या अर्थाने तुमचा हा अंतक आहे. संपूर्ण कुळाला तोच बट्टा लावणार आहे. त्यावेळेला कळलं नाही. मग ते म्हणे आपा दादा, तुम्हाला मी खूप सांगितलं, पण माझं तुम्हाला पटत नाही, तर ब्राह्मणाकडून तुम्हाला उपदेश करवितो. असं म्हणून शांत बसले विदुर. आधी उद्योग पर्वातला संदर्भ आहे. आणि मग सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार या 4 जे ब्रह्मवर्चस्वी ब्राह्मण आहेत त्यांना मनाने पाचारण केलं. ते ताबडतोब आले. आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, विदुरा माझी आठवण का केली. ते म्हणे अहो यांना जरा ज्ञान सांगा धृतराष्ट्राला. धृतराष्ट्राने प्रश्न विचारले. त्यावेळेला सुद्धा ब्रह्म म्हणजे काय विचारले बरं का धृतराष्ट्राने. धृतराष्ट्र काही तसा वेडा नव्हता, पण वळत नव्हतं. कळत होतं पण वळत नव्हतं.
मोहग्रस्त होता. शेवटपर्यंत शब्दज्ञान सगळं होतं, ब्रह्मज्ञान सगळं होतं. परमात्मा काय, ब्रह्मज्ञान कोणतं. मग यावेळेला विदुराने नीती सांगताना सांगितलं की सत्येनं रक्षतो धर्मो विद्या योगेन रक्षते. अरे सत्यानेच धर्माचं रक्षण होतं. विद्या योग म्हणजे सतत जर चालू असेल तर विद्या. म्हणून ज्ञान सतत प्रवाही पाहिजे, वाचन पाहिजे, अभ्यास पाहिजे. का ते अभ्यास यासाठी पाहिजे की तो नसेल तर तुमचं विद्यारूपी सरिता प्रवाह सुद्धा डबक्यासारखा जागच्या जागी थांबतो आणि तो संपून जातो. म्हणून अभ्यास येणुत कौंतेय, अभ्यास पाहिजे. मृजया रक्षते रूपम. आपण जेव्हा चेहरा धुतो तेव्हा आपलं रूपाचं रक्षण होतं. आणि कुलवृत्तेनं रक्षते. चांगलं वागलं सद्वर्तनाने कुलाचं रक्षण होतं. हे सगळं सांगितलं पण त्याला ते पटत नव्हतं. आणि दुर्योधन आणि कर्ण याच्यामुळे तुझी हानी झाली हेही सांगितलं. यावेळेला सनत कुमारांनी सनत सुजात नावाचा उपदेश, म्हणजे सनत सुजात म्हणजेच सनत कुमार यांनी उपदेश केला, उद्योग पर्वामध्ये आलेला आहे. अक्रोधेन जयेत क्रोधम. क्रोधाला अक्रोधाने जिंकावं. मसाधू साधुता जयेत. असाधू लोकांना साधुत्वाने जिंकावं हेही त्यांनी सांगितलं. आणि यावेळेला अनेक प्रश्नोत्तर झालेले आहेत. या अनेक प्रश्नोत्तरामध्ये त्यांनी धृतराष्ट्राने विचारलं मृत्यू म्हणजे काय. यावेळेला त्यांनी सांगितलं मृत्यू म्हणजे काय, तर मृत्यू म्हणजे प्रमाद हाच मृत्यू आहे. प्रमाद म्हणजे मोठी मोठी चूक. जशी तू दुर्योधनाच्या नादी लागून एक चूक करतोस तो प्रमाद आहे आणि तोच तुला मृत्यूला कारण आहे. तेव्हा प्रमाद म्हणजे मृत्यू हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर आत्मविस्मृती म्हणजे मृत्यू, स्वतःला विसरणं म्हणजे मृत्यू. म्हणून मृत्यू अत्यंत विस्मृती ही, मृत्यू अत्यंत विस्मृती ही. अत्यंत विस्मृती म्हणजे मृत्यू. आपण फक्त शरीराच्या मृतपणाला मृत्यू म्हणतो, पण अध्यात्म त्याला मृत्यू म्हणत नाही. अहो ते तर देहाचा धर्मच आहे. तेव्हा देह हा जन्माला आला ही विकृती आहे, पण मरण ही प्रकृतीच आहे. कारण जन्माला आल्यानंतर मृत्यू हा ठरलेलाच आहे. म्हणून मृत्यू ही विकृती नाहीये, जन्म ही विकृती आहे आणि मृत्यू ही प्रकृती आहे. त्यामुळं पण अत्यंत विस्मृती, जेव्हा आपण स्वतःला विसरतो हाच खऱ्या अर्थानं मृत्यू आहे असं त्यांनी सांगितलं. हे सगळं सनत सुजात म्हणजे सनत कुमारांनी सांगितलेलं आपल्याला विदुर नीतीमध्ये पाहायला मिळतं. खूप मोठी आहे विदुर नीती, या उद्योग पर्वामध्ये विवरण केलेली. त्याप्रमाणे आताही त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं, हे धृतराष्ट्रा तुम्ही स्वार्थ सोडा. आता किती दिवस स्वार्थ, मी 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 किती दिवस म्हणत बसणार आहे. हा धृतराष्ट्र म्हणजे मोहाचा प्रत्यक्ष पुतळा आहे. मोह म्हणजे महामोह. किती स्वार्थ, किती माझं माझं करावं. आंधळा तर आहेच आहे, जन्मांध आहे, जन्माने डोळ्याने तर आंधळाच आहे, पण मनाने आंधळा आहे. आणि त्यामुळं तो मूढ प्रवृत्ती त्याची कधी गेली नाही. कुणी उपदेश करा, ज्ञाना किती शंकराचार्य जरी आले तरी सुद्धा मूढ लोक हे कधीच शहाणे होत नसतात. त्याच्यासमोर गाढवापुढे वाचली गीता म्हणतो ना आपण, तसं ही स्थिती आहे. त्याप्रमाणे गतस्वार्थ मिमम देहम, स्वार्थ सोड, विरक्त हो. काळ तुला आता योग्य नाहीये. तुझा जेव्हा काळ होता तेव्हा तू जलजलाट काळाचा केलास, योग्य उपयोग करून घेतला नाहीस आणि चांगल्या लोकांचा विरोध केलास. हे धृतराष्ट्राला कधी सांगितलंय कृष्णाने? दशमस्कंधाच्या शेवटी, म्हणजे दशमस्कंधाच्या पूर्वार्धाच्या शेवटी कृष्णाने ज्या वेळेला कंसाचा वध केला, कृष्णाचं वय होतं 11 वर्षाचं. 11 वर्षाच्या वयात कृष्णाने कंसाचा वध केला, कृष्णाची मुंज झाली. या वेळेला कृष्णाने या अक्रूराला बोलवून घेतलं आणि अक्रूराला सांगितलं, अक्रूरा जा, हस्तिनापुराला जा. वयाच्या 11व्या वर्षी हस्तिनापुराला जा आणि धृतराष्ट्राला माझा निरोप दे. त्याला सांग की तू पांडवाकडे नीट पाहत नाहीस. बिचारे वडिलांशिवाय जीवन जगतायत. तेव्हा एखाद्या, कृष्णाने तो शब्द वापरलाय की एखाद्या लांडग्यांच्या कळपामध्ये शेळी असावी तशी कुंती जीवन जगते. तेव्हा धृतराष्ट्राला सांग, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. यावेळेला धृतराष्ट्राला हा निरोप त्यांनी सांगितला. तो म्हणला, हो मान्य, मला सगळं मान्य, पण काय करू, मी पुत्राच्या हातात आहे.
संपलं. तेव्हा पुत्राच्या हातात आहे, पुत्र दुर्योधन आहे, मग काय बघायचे. याचं अर्थातच त्यावेळेलापासूनच कृष्णाचं लक्ष होतं. हे मला सांगायचे की कृष्ण किती बारकाईने वयाच्या 11व्या वर्षापासून राजकारणामध्ये होते. आपलं ध्येय कसं पक्क केलं होतं त्यावेळेलापासून त्यांनी आपल्याला पुढं काय करायचे याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि ते म्हणतात की आता तुम्ही स्वकात परतो वेह जात निर्वेद आत्मवान. तुम्ही आता भगवंताचं गुणगान करण्यासाठी घर सोडा, निघून जा. आता कुठं निघून जावं तर ते म्हणतात उत्तर दिशेला जा. ज्या ठिकाणी अर्थात उत्तर दिशेला काय आहे, हिमालय पर्वत. बस हिमालयामध्ये जा. आणि तिथं लोक उत्तर दिशेला गेले म्हणजे परत येत नव्हते. उत्तर दिशा ही मुक्तीचंच द्वार म्हणून सांगितलेली आहे. अथो दिचीम दिशम यातू स्वैर ज्ञान गतीर भवान. का तर आता काळ तुमचा राहिलेला नाही. तुम्ही तुमचं घर सोडा, हरिचिंतन करा आणि काळाचा बदल जाणून घ्या. अहो हे जीवन म्हणजे काय त्यांनी वर्णन केले की एखाद्या भगवंताच्या हातामधलं खेळणं असावं. मागे सुद्धा धृतराष्ट्र हेच बोललाय सनक सनंदन सनातन कुमाराला. का हो म्हणले आपण तर दैवाच्या हातातलं खेळ नाहीत ना. तो म्हणले हो बरोबर आहे. मग मी जे वागतो ते देवाने सांगितलं मला वागायला, तसंच वागतो म्हणले मी, त्याच बुद्धीने वागतो. आता असं म्हणल्यावर काय म्हणावं. तेव्हा त्यांनी सांगितलं असं नाही, अहो सद्बुद्धीने सुद्धा वागता येतं माणसाला. ते म्हणतात की तू आता हे जग भगवंताच्या एका शक्तीवर चालतं, त्यामुळं तू कृपणत्व सोड, धैर्य धर, घर सोड, उदात्त वृत्ती धारण कर आणि हरिचिंतन कर. स्वतःचा घराचा मोह सोडून दे, कारण आता तुला घरात राहावं असं काही नाहीये. याप्रमाणे काळ तुला योग्य आलेला नाही. असं म्हटल्याबरोबर एवम राजा विदुरेणानुजेन प्रज्ञाचक्षुर्बोधितो ह्या अजमीढा. अजमीढ म्हणजे हा धृतराष्ट्र, ज्याला प्रज्ञाचक्षु म्हटले. प्रज्ञाचक्षु म्हणजे आंधळा. आंधळे असलेल्या आपल्या भावाला त्यांनी उपदेश केला आणि त्यांचे डोळे उघडविले. आतापर्यंत डोळे झाकलेले होते आणि आंधळे होते. आता मात्र डोळे उघडले. लहान मुलगा, लहान भाऊ जेव्हा उपदेश करतो तेव्हा आपले डोळे उघडतात. ते म्हणतात छित्वा स्वस्नेह पाश, स्वतःचे स्नेहपाश सोडून तिथून आता दृढ वृत्ती धारण केली. आजमीढोजमीढ वंशजा. अजमीढाचा वंशज म्हणून आजमीढ शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. याप्रमाणे आणि तिथून ते निघून गेले. आता हिमालयम न्यस्त दंड, हिमालयाकडे जाऊ लागले. यावेळेला त्यांच्या सोबत गांधारी निघाली. पण आता धृतराष्ट्र म्हणला की गांधारीने डोळे बांधलेत, मी आंधळा आहे, आम्ही जायचं कसं. मग ते म्हणाला मी तुमच्या सोबत येतो. त्याप्रमाणे विदुर सुद्धा त्यांच्या सोबत निघाले. विदुर, गांधारी आणि धृतराष्ट्र हे सगळे निघाले. फक्त संजय गेला नाही, संजयाला पत्ताच नव्हता. याप्रमाणे ते म्हणतात की आपण देवाच्या हातातलं खेळ नाहीत. सर्पग्रस्तो यथा परम. सापाच्या तोंडामध्ये जसं बेडूक असावं त्यांनी वर्णन केलंय. सर्पग्रस्तो यथा परम. सर्पग्रस्त म्हणजे त्यांनी वर्णन असं केलंय की सापाच्या तोंडात बेडूक आहे. नाथांचा सुद्धा नाथांची ओवी आहे त्याच्या संदर्भात की मेंढक म्हणजे ही बेडूक, सापाने मेंढक तोंडामध्ये धरले. आपल्याला असं दृश्य दाखवलंय की साप त्याच्या तोंडात बेडूक आहे. आता मला सांगा, सापाच्या तोंडात बेडूक आहे तर साप दुसऱ्या क्षणी या बेडकाला गट्टम करू शकतो, गिळू शकतो, बरोबर आहे. म्हणजे तो त्याच्या मृत्यूच्याच मुखात आहे. पण तेवढ्यात काय झालं म्हणजे समोर एक माशी गुणगुणत होती. बेडकाला वाटलं ही माशी खावी, म्हणून बेडूक काय करू लागलं, जिभल्या चाटू लागलं माशीसाठी. नाथ म्हणतात अहो बेडूक स्वतःच सर्पग्रस्त आहे, सर्पाच्या तोंडात आहे, आणि तरी बेडकाचा मोह सुटत नाही, ही माशी मी खावी. आपण सुद्धा तसं म्हणलं तर काळाचेच भक्ष आहोत.
देह काळाचे भातुके असं म्हटलेलं आहे ना. देह कोणाचं भातुक आहे? भातुक म्हणजे भोजन. कोणाचं भोजन आहे? देह काळाचं. काळ देहाला खाणार आहे. काळाचं खाद्य देह आहे. मग आपण देहाचं रक्षण कुठपर्यंत करायचं? काळ येणारच आहे. आपण सुद्धा काळाच्याच मुखात आहोत. फक्त एवढंच की कधी काळ येईल आपल्याला माहित नाही. जेव्हा सापाच्या मनात येईल तेव्हा तो खाईल ना. जेव्हा काळाच्या मनात येईल तेव्हा तो काळ आघात करील. तेव्हा ते म्हणतात की हा काळ हा सुद्धा काळ रूपी सापच आहे. का तर या ठिकाणी त्यांनी वर्णन सुद्धा केलेलं आहे की काल व्याल मुखग्रास. काल व्याल म्हणजे नाग. काळ रूपी नाग त्याच्या मुखात आपण सगळेच आहेत. आपण सगळेच बेडकं आहोत. काळाच्या मुखात आहेत. सगळेच बेडकं काळाच्या मुखात आहेत. आपण काळाने केलेला आहे त्याच्या मुखात आहेत. आणि तरी आपल्याला वाटतं छोटं छोटं सांसारिक सुख आपल्याला मिळावं. तेव्हा ते म्हणतात सर्पग्रस्तो यथा परम. हा देह पराधीन आहे. काळ, कर्म आणि गुण याच्या द्वारे हा देह उत्पन्न होतो. संयोग आणि वियोग. माणसाला संयोग, काही लोक भेटतात, दोन ओंडक्याची होते सागरात भेट, त्याप्रमाणे कधी संयोग होतो कधी वियोग होतो. हा काळाचा परिणाम आहे. तेव्हा त्याचं दुःख तू करू नकोस. आणि आता मी सांगतो त्याप्रमाणे वाग. कुठं जायचं? हिमालयात जा. हिमालयम न्यस्तदंडम प्रहर्ष मनस्विना. आता हिमालयामध्ये म्हणून कोणालाही न कळता रात्री 3 वाजताच हे निघाले. आता अजातशत्रू कृतमैत्रा हुताग्निर आणि निघाले. इकडं घटना त्याने अशी सांगितली, हे निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी युधिष्ठिर नेहमीप्रमाणे दर्शनाला आला. गांधारी आणि धृतराष्ट्राचं दर्शन घेण्याचा त्याचा नियम. किती सज्जनपणा पहा ना. दररोज त्यांचा नमस्कार केल्याशिवाय त्याचा दिवस उगवायचा नाही. याप्रमाणे आल्याबरोबर ग्रहम प्रविष्टो गुरुवंदनाय. आल्या गुरुचं वंदन केलं, देवाला वंदन केलं आणि काकाच्या दर्शनासाठी आला. पाहिल्याबरोबर अरे काका कुठे दिसत नाही. आंधळे जागेवर बसले असायचे, काही कुठे दिसत नाही. ग्रहम प्रविष्टो गुरुवंदनाय न चा पश्चात पितरो सौबलिंच. अरे पितर काका दिसत नाहीत, काकी दिसत नाहीत, गांधारी नाही, धृतराष्ट्र नाही, सौबली नाही. अरे कुठे? तत्र संजय मासीनम. तेवढ्यात संजय दिसला. संजय आला. संजय कुठे गेले? काका कुठे गेले? काकी कुठे गेल्या? संजय म्हणला काय किंवा मलाही काही माहित नाही. तुला नाही सांगितलं? नाही मला नाही सांगितलं. अरे तू तर त्यांचा जवळचा गावलगण एक पण असता. तू तर त्यांच्या अगदी जवळचा गावलगण म्हणजे सगळी माहिती सांगणारा. गावातल्या सगळ्या वार्ता तू त्यांना सांगत होतास. गीतेचं सगळं तत्वज्ञान तू सांगितलंस. अरे तुला माहित नाही का ते वृद्ध आहेत, म्हातारे आहेत? बरं नुसते म्हातारे नाहीत, दृष्टीहीन आहेत, डोळे दिसत नाही. मग गेले कुठे असतील? इतकं दुःख वाटलं युधिष्ठिराला. आधीच तर ते म्हातारे दोघांचे, कारण हिनी पट्टी बांधलेली आणि त्यांच्या डोळ्याला अंधपणा. त्यामुळं वृद्धोहीनश्च नेत्रयो हो. दोन्ही नेत्रांनी आंधळे. गांधारीने डोळे बांधलेले होते. अंबाच्या हतपुत्रार्था. आणि मग मात्र कुठे गेले? मनामध्ये शंका निर्माण झाली, संशय निर्माण झाला आणि तो वेड्यासारखा सगळीकडे महालात फिरू लागला. पितर योपर्यंत पांडव सर्व नसरुती शिशून सगळ्यांना विचारू लागला, हो कुठे गेले? अरक्षताम व्यसनतः. लोक म्हणतील पहा म्हाताऱ्याचं रक्षण करता नाही आलं. राज्याचं काय रक्षण करणार आहे हा? अरक्षताम व्यसनतः पितृव्योग खगताविता. ज्या बिचाऱ्यांनी काही का असेना पण त्यांनी आतापर्यंत आम्हाला काकाचं प्रेम दिलं, काही का असेना आशीर्वाद द्यायला तरी 2 जण होते. सूत म्हणतात सौनकादिका हो कृपया स्नेह वैकलव्यात. याप्रमाणे आपल्या प्रेमाच्या भराने डोळ्यामधून अश्रू येऊ लागले, थरथर कापू लागला, विरह कर्षित झाला. कुठे ते गेले याचा शोध लागेना, डोळ्यातून पाणी येऊ लागलं. एवढ्यात अजात शत्रुम प्रत्युच्यो. एवढ्यात नारद त्या ठिकाणी आले. अजात शत्रू होते युधिष्ठिर, कोणीच शत्रू नव्हता, मनात मत्सरही नव्हता. संजय म्हणतात हो मी कधी पाहिलं नाही त्यांना, कुठे गेले याचा मलाही पत्ता नाही. तेवढ्यात नारद आणि तुंबरू हे दोघेही
आकाश मार्गाने आले. भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. अथा जगाम भगवन् नारद सह तुंबरू प्रत्युत्थायाभिवाद्याः सानुजोऽभ्यर्चयन्निव. आणि त्यांना पाहिल्याबरोबर युधिष्ठिराने नमस्कार केला. त्यांची अर्घ्यपाद्य विष्ठराने पूजा केली. आणि युधिष्ठिर मोठ्या प्रेमाने आणि विरहाने बोलू लागला, महाराज अहो, सकाळीच मी दर्शनाला आलो तर मला धृतराष्ट्र आणि गांधारी दोघेही दिसेनात आणि विदुर काका तेही दिसले नाहीत. कुठे गेले असतील बरं? नाहम वेद गतिर पित्रोर, ते कुठे गेले असतील? अहो, त्या बिचारांना दिसत नाही, ते आंधळे आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये ते कुठं रानावनात एकटे दुकटे जातील तर त्यांना एखादा पशु खाईल. आणि अहो, बिचारी तपस्विनी गांधारी तपस्विनी आहे, तिच्यासारखी तपस्विनी दुसरी कोणी नाही. कारण ती आपल्या स्वतःच्या पतीसाठी जिने डोळे बांधले आयुष्यभर, पतीला पाहायचं नाही तर स्वतः देखील पाहणं नाकारलं, इतकी पतिव्रत आहे. कर्णधार एवो परे भगवान पारदर्शक आहात. महाराज आपण सांगा, तुम्ही पारदर्शक आहात, तुम्हाला सगळं दिसतं, हे कुठे गेले मला सांगा. आता हे ऐकल्यानंतर नारदांनी आपल्या दृष्टीने सगळं पाहिलेलं होतं. पुढे काय घटना घडेल याचा अनुमान करून ते बोलू लागलेत, असं त्याने वर्णन केलेलं आहे. की भागवतकार असं म्हणतात, टीकाकाराने असं सांगितलंय, नारदाच्या वचनामध्ये जो भूतकाळ आहे तो भविष्यकाळ या अर्थाने आलेला आहे. म्हणजे आता पुढे काय घडेल हे त्यांनी सांगून आता गांधारी धृतराष्ट्र कुठे गेलेत हे त्यांनी सांगितलं आणि पुढे काय घडणार आहे हेही सांगितलं. तेव्हा आता ते काय सांगतील, कसं सांगतील, आणि मग उत्तरेकडे गेलेले धृतराष्ट्र हे या ठिकाणी उत्तरापंथे गमन करून मुक्त कसे होतील. धृतराष्ट्र सुद्धा नंतर मुक्त झालेले आहेत. का तर ते सुद्धा उपदेशाने मुक्त झालेत, कारण त्यांना विदुराने जो उपदेश केला त्यातून त्यांचे डोळे उघडले. याप्रमाणे ते कसे मुक्त होतील, आपला देह कसा त्यागतील, या संबंधीचं विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम. हे बंद करू. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे.